अध्याय 4. श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाला, तुमची पत्नी गेल्या जन्मी मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. ती 10 वर्षाची झाली. ती अतिशय सुंदर होती. तिचे मुख चंद्रासारखे सुंदर होते. सौंदर्याची जणू ती खाणच होती. दुःखाची गोष्ट अशी की तिचा जन्म झाला तेव्हा तिची आई मरण पावली. त्यामुळे त्या मुलीचे संगोपन त्या ब्राह्मणानेच केले. पित्याचे तिच्यावर खूपच प्रेम होते. तिला चांगली समज आली तेव्हा त्याने तिला साहित्य, नीतिशास्त्र, व्यवहार, चातुर्य आणि इतर अनेक विद्या प्रेमाने शिकवल्या. ती जरा मोठी झाली तेव्हा तिच्या वयाच्या इतर ओळखीच्या मुलींचे विवाह झाले. काहींना तर पुत्रे झाले. ती मनात झुरू लागली, मी आता काय करू? माझे लग्न केव्हा होईल? माझे आईवडील महापंडित आहेत, पण मला वेळेवर लग्न हवे हे त्यांना कसे कळत नाही? विवाहाचे वय उलटून जाऊ लागले आहे. मी अजून कुमारीच राहिली. माझी आई भाग्याची, ती गेली स्वर्गात. मला मात्र दुःख भोगायला इथे ठेवले. मेधावीला आता चिंता लागली. त्याने वर संशोधन खूप तळमळीने केले. सर्वत्र फिरला, पण कुणीही योग्य वर मिळेना. तो दमून भागून घरी येतो तोच त्याच्या अंगात ताप भरला. अंग फार तापले, डोळ्यांची आग झाली, डोके दुखू लागले, गरम श्वास येऊ लागला, अंगात प्रचंड वेदना होऊ लागल्या, हातापायातील शक्ती गेली. तो घराशी येता येताच खाली पडला. तेवढ्यात त्याने मुलीला हाक मारली. बाबांची हाक ऐकताच ती धावत बाहेर आली. पाहते तो काय, मेधावी निपचित पडला होता. त्याच्या अंगाला घाम सुटला होता. हातपाय गार पडले होते. त्याचे पुण्य चांगले म्हणून त्याला मरणाच्या क्षणी श्रीकृष्णाचे दर्शन दिले. त्या आनंदकंद पुरुषोत्तमाचे नाव घेताच त्याने प्राण सोडले. विष्णूचे दूत आले व त्याला वैकुंठात घेऊन गेले. मुलीने हंबरडा फोडला, बाबा तुम्ही मला कंटाळलात का? दिवस रात्र तुम्ही मला विसरले नाही. आता मी कुणाच्या मांडीवर डोके ठेवू? मला ना बहीण, ना भाऊ, ना कोणी नातेवाईक. आता मला जेवायला कोण घालील? वस्त्र कोण देईल? आश्रम कसला हा? भकास अरण्य आहे. मी एकटीच कशी राहू? माझ्या जिण्याला तरी काय अर्थ आहे? बाबा लवकर परत या ना, नाहीतर मी प्राण देते. ती रडू लागली. घामाने अंग भिजले, अश्रूंनी आणखी भिजले. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून जवळपास राहणाऱ्या ब्राह्मणांना आश्चर्य वाटले व ते धावत आले. मेधावीचे प्रेत पाहून तेही रडू लागले. त्या ब्राह्मणाने योग्यवेळी ते प्रेत तिच्या मांडीवरून उचलले व मशानात नेऊन 10 कर्म केले. नदी स्नान करून परत मेधावीच्या आश्रमात आले. मग ते आपापल्या घरी गेले. तिने धैर्याने यथाशक्ती उत्तर कार्य केले. नंतर ती आश्रमात एकटीच राहिली. काही दिवसांनी तेथे दुर्वास मुनी आले. ते सिद्ध होते. अनुग्रह करण्याची विलक्षण सिद्धी त्यांना होती. ते रागीटही होते. मुलीचे रडणे ऐकून ते आश्रमात आले. युधिष्ठिरा, तुझी आई कुंती हिने दुर्वासांची खूप सेवा केली होती. त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी तिला देवांना आवाहन करण्याचे मंत्र दिले होते. तुमचा जन्म त्या मंत्रानेच झाला आहे. आता त्यांची क्रोधाची गोष्ट सांगतो. त्यांनी मला व रुक्मिणीला रथ ओढायला लावला होता व रथात ते बसले होते. रथ ओढताना रुक्मिणी दमली. तिचे तोंड सुकले. तिने हळूच आपली अवस्था मला सांगितली. मला तिची दया आली.